मित्रांनो, हे ऐकून तुमच्या मनात, तुमच्या डोळ्यात नक्कीच कृतज्ञता दाटून येईल, की ज्या लोकांनी किंवा ज्या मृत पावलेल्या लोकांच्या वारसांनी मृत पावलेल्या माणसाचे अवयव हे दान करण्याचा निर्णय घेतला आणि योग्य वेळी ती शस्त्रक्रिया पार पाडून मृत झालेल्या व्यक्तीचे अवयव बाहेर काढून ते ज्यांना गरज आहे त्यांच्या शरीरात त्याचं पुनर्रोपण करण्यात आलं किंवा त्याच्यावर शस्त्रक्रिया करून ते अवयव त्यांना शरीरात शस्त्रक्रियेद्वारे बसवण्यात आले. म्हणजे कुणाचं हृदय, कुणाचं यकृत, कुणाचे डोळे, कुणाची त्वचा ज्यांनी दान केली मृत पावलेल्या लोकांच्या वारसांनी, की आमच्या मृत पावलेला जो माणूस आहे तो तर अनंतात विलीन होणार आहे. त्याचे अवयव तुम्ही काढा आणि ज्या गरजवंताला आहे त्यांना ते त्यांच्या शरीरात शस्त्रक्रियेद्वारे बसवा, असा निर्णय ज्यांनी घेतला अशा 79 अवयव दान करणाऱ्या लोकांच्या घरातील व्यक्तींचा सन्मान आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा कार्यक्रम पुण्यात पार पडलेला आहे. झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. म्हणजे जिल्हा अवयव पुनर्रोपण समिती यांनी हे आयोजन केलं होतं, की जे मृत पावलेले लोक आहे त्यांचे अवयव हे ज्यांना गरज आहे त्यांची यादी असते, की डोळे कोणाला हवेत, लिव्हर यकृत कुणाला द्यायचं आहे, त्याच्यानंतर हृदय ते कुणाला द्यायचं आहे, फुफ्फुस कुणाला द्यायचं आहे, ह्या सगळ्यांची यादी असते. त्याला ऑर्गन डोनेशन ट्रान्सप्लांट कमिटीने ती यादी तयार ठेवलेली असते. त्यामुळे जी व्यक्ती मरण पावली, ज्या व्यक्तीचा मेंदू ब्रेन डेड झालेला आहे, त्यामुळे त्यांना जिवंत ठेवण्यात किंवा ते मृत पावल्यानंतर अंतिम संस्कार केल्यानंतर ते अवयव जळून त्याची राख होणार आहे. परंतु ते अवयव जर गरजवंताला दिले तर त्या गरजवंताच्या जीवनात आशेची नवी पालवी फुटणार असते, त्याचा पुनर्जन्म होणार असतो. तर असा पुनर्जन्म देण्यासाठी आपल्या मृत पावलेल्या व्यक्तीचे अवयव दान करायला हवेत, असा निर्णय त्या मृत पावलेल्या व्यक्तीचे जे वारसदार आहेत ते घेतात आणि त्याच्याबद्दल त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा कार्यक्रम पुण्यात पार पडला. आणि त्याच्यामध्ये या 79 ऑर्गन म्हणजे 79 लोकांना बोलवण्यात आलं होतं, की ज्यांच्या मृत पावलेल्या व्यक्तीचे अवयव हे विविध लोकांना ज्यांना गरज आहे त्यांच्या शरीरात त्याचं पुनर्रोपण किंवा पुनर्स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे हे आयोजन अत्यंत कृतज्ञता व्यक्त करणारा, डोळ्यात पाणी आणणारा आणि भावनेने ओथंबलेला कार्यक्रम होता, असं म्हणायला काही हरकत नाही. आणि ह्या कार्यक्रमाचं आयोजन हे 13वा जो नमन दिवस 13वा नमन दिवस या अंतर्गत करण्यात आलं होतं. आणि ज्या लोकांनी आपल्या मृत पावलेल्या व्यक्तीचे अवयव दान करायचा निर्णय घेतला त्यांच्या डोळ्यात एकीकडे दुःखाचे अश्रू, की आम्ही आमचा माणूस गमावला आहे पण नियतीपुढं कोणाचं चालत नाही, परंतु दुसऱ्या डोळ्यात आनंद अश्रू होते, की आमचा माणूस जरी मृत पावला आहे तरी त्याचे डोळे हे कुणातरी गरजवंताला देण्यात आलेले आहे. त्याचं हृदय, त्याचं फुफ्फुस, त्याची किडन्या ज्याला आपण मूत्रपिंड म्हणतो ती कुणाला तरी देण्यात आलेली आहे, त्याची त्वचा कुणाला तरी देण्यात आलेली आहे आणि ज्याला दिलेली आहे त्या व्यक्तीच्या रूपाने आमचं माणूस जिवंत आहे अशी भावना त्याच्यामध्ये निर्माण होते. आणि ह्या भावनेतून माणूस अधिकच भावना त्याच्या मनात उचंबळून येते आणि त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू उभे राहतात. त्यामुळे ह्या कार्यक्रमाला द झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटीचे सर्व सदस्य, प्रतिनिधी, अशासकीय संस्था, त्याच्यानंतर ज्यांचा पुनर्जन्म झालेला आहे ह्या अवयव म्हणजे दान केलेले अवयव घेऊन ते अवयव
ट्रान्सप्लांट करण्याची जी कमिटी आहे त्या कमिटीचे मेंबर म्हणजे शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर्स आणि ज्यांना हे अवयव प्राप्त झालेत, ज्यांचा पुनर्जन्म झाला आहे, ते सगळे लोक हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि ज्यांना हे अवयव प्राप्त झाले त्यांनी ज्याने हे अवयव त्यांना दान करण्याचा निर्णय घेतला आणि जी व्यक्ती मृत पावली, ज्याच्या शरीरातून हे अवयव काढून घेऊन यांना बसवण्यात आले, त्याच्याप्रती अवयव प्राप्त झालेल्या लोकांनी नमस्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. आणि ज्या लोकांनी अवयव दान केले त्यांच्या काही प्रतिनिधींनी आपल्या भावना व्यक्त केल्या की आमचं माणूस या जगात नाही, परंतु त्याने दान केलेले अवयव या जगात आहेत आणि ते कोणा गरजवंताला कामी आलेले आहेत आणि त्या गरजवंताचं जगणं हे सुसह्य झालेलं आहे आणि जणू त्याचा पुनर्जन्म झालेला आहे. एक तरुण मुलगी, तिचं निधन झालं होतं आणि तिला पोस्ट पार्टम एक्लेम्झिया हा आजार झाला होता. तिचं 8 महिन्याचं बाळ मागं होतं आणि ती मरण पावली. तिचे अवयव दान करण्यात आले होते. एक सुभेदार आहेत, सुभेदारांना जखमा म्हणजे अपघात होऊन त्यांना काही जखमा झाल्या होत्या, ग्रेव्ह इंजुरीज होत्या आणि ते ब्रेन डेड होते आणि त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आणि ज्यांनी हे दान स्वीकारलं, आपल्या शरीरात ते अवयव बसवले, त्यांचा पुनर्जन्म झाला, त्यांनीसुद्धा आपल्या भावना व्यक्त करून समाजाप्रती ह्या झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटीच्या प्रती आणि दान केलेल्या व्यक्तीच्या स्मृतींना नमन करत आणि तसं दान करायचा निर्णय त्याच्या वारसांनी घेतला त्यांनाही नमस्कार करत कृतज्ञता व्यक्त केली, त्यांना धन्यवाद दिले, त्यांना थँक्स म्हणलं, थँक्यू व्हेरी मच म्हणलं. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी डबडबले होते. आता ही जी कमिटी आहे, द झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटीचे समन्वयक आरती गोखले मॅडम म्हणाल्या की ह्या लोकांनी जो अवयव भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे आणि विशेष म्हणजे ते त्यांचे जीवाभावाचे म्हणजे रक्ताचे सख्खे नातलग होते आणि त्याचा अवयव दान करायचा निर्णय घेतला, तो अत्यंत कौतुकास्पद आहे आणि दुसऱ्यांच्या जीवनात आनंद फुलवणारा आहे आणि त्याबद्दल त्यांना कौतुक केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे, धन्यवादही दिले पाहिजे. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमामधून आपल्याला शिकणं एवढंच आहे की आपणसुद्धा समाजाला निरंतर काही ना काही देत राहायला पाहिजे आणि आपण ह्या जगातून गेल्यानंतरसुद्धा आपले जे अवयव आहेत ते अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याची रक्षा होणार आहे, त्याची राख होणार आहे. ती राख होण्यापेक्षा ते डोळे, ती त्वचा, ते हृदय, ते फुफ्फुस, ते यकृत, ती मूत्रपिंड आपण दान केली पाहिजे, गरजवंताला दिली पाहिजे, जेणेकरून आपण ह्या जगातून गेल्यानंतर ते अवयव गरजवंताला लाभून त्याच्या जीवनात आनंदाचा प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही. ह्या सगळ्या घटनांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला जरूर सांगा. जागतिक अवयव दान दिनसुद्धा आपण आपल्या लोकांना माहीत असावा. आता हा जो नमन दिवस झाला 13वा, त्याच्यामध्ये हे सगळं घडलेलं आहे आणि याच्यामधून एक चांगला वारसा निर्माण झालेला आहे. तो वारसा आपल्या सगळ्यांना पुढं न्यायचा आहे आणि समाजात अवयव दानाबद्दल जनजागृती करायची आहे. ती तुम्ही, मी, आपण सगळ्यांनीच करायची आहे आणि समाजामध्ये सकारात्मक, होकारात्मक असं वातावरण निर्माण करायचं आहे, जेणेकरून सगळ्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी येईल की आपण जाताना आपण ह्या जगाला काहीतरी चांगलं देऊन गेलं पाहिजे. आणि समाजाप्रती सेवाभाव, आदरभाव, मदतभाव, सहाय्यभाव आणि अनुकंपा आपल्या मनात राहिली पाहिजे. तर तुम्हाला ह्या सगळ्यांबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर सांगा. माझे रील लाईक करा, शेअर करा, मला फॉलो करायला विसरू नका. माझे व्हिडिओ पाहत जा, ते लाईक आणि शेअर करा. माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अनवट वाटेवर चालणारा वाटचोरू वारकरी आहे. तुम्हाला माझ्याबरोबर चालून काही नवं समजून जाणून घ्यायचं आहे का असेल तर माझ्याशी जोडलेले राहा. मला सबस्क्राईब करायला विसरू नका, एवढीच तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.